छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या मराठी साम्राज्याचा विस्तार अटकेपार करताना अनेक मावळे धारातीर्थी पडले. सह्याद्रीच्या गड किल्ल्यावरील बुरुजांसारखी अभेद्य निष्ठा असलेल्या मावळ्यांनी महाराजांवरील श्रद्धा आणि स्वराज्य प्रेमापोटी जीवाची पर्वा केली नाही. त्यांचे बलिदान, पराक्रम, स्वराज्यासाठीचा त्याग आजही सर्वांसाठी स्फूर्तिदायक आहे. आणि म्हणूनच सदर पुस्तक मालिका असाच ज्ञात अज्ञात मावळ्यांच्या पराक्रमावरील आढावा आहे. बाजी पासलकर. बाजी पासलकर हे मोस मावळ खोऱ्याचे वतनदार. निगडे मोसे गावापासून ते सांगरून डावजे पासून धामण ओळ पर्यंतची 84 खेडी त्यांच्या वतनदारीत होती. अत्यंत शूर असलेले बाजी न्यायदानातही उत्तम होते. तंटे सोडवण्यात ते हुशार होते. इतिहासात बाजी पासलकर नावाच्या 2 व्यक्ती होत्या. पहिले बाजी बेलसरच्या युद्धात मरण पावले तर दुसरे सवाई बाजी काय सावंता बरोबरच्या युद्धात मारले गेले. छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापनेस सुरुवात केली होती. शहाजी राजांना पुणे जहागीर मिळाली होती. जिजाऊ आईसाहेब व शहाजी राजांच्या मार्गदर्शनाखाली शिवबानी मावळातील एक किल्ला काबीज करावयास सुरुवात केली. तोरणा, सुभानमंगळ, रोहिडा असे किल्ले त्यांनी काबीज केले. विजापूरच्या आदिलशाही दरबारात शिवबांच्या स्वराज्य स्थापनेच्या खबरी येऊ लागल्या. शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशहाने सन 1648 साली फत्तेखानास धाडले. फत्तेखानाने जेजुरी जवळील बेलसर येथे आपला तळ ठोकला होता. खानाच्या सैन्याने शिरवळ जवळील सुभानमंगळ किल्ल्यावर हल्ला करून किल्ला काबीज केला. मराठ्यांचा हा पहिलाच पराभव होता. छत्रपतींनी कावजी मल्हार यास सुभानमंगळ भुईकोटावर चालून जाण्यास सांगितले. त्यांनी एका रात्रीत गड सर केला तर फत्तेखानावर हल्ला करण्यासाठी बाजी पासलकर, कान्होजी जयदे, बाजी जयदे, गोदाजी जगताप बेलसरच्या छावणीवर गेले. अचानक हल्ला करून त्यांनी खानाच्या सैन्याची कत्तल केली व पुरंदरचा पायता गाठला. फत्तेखानचा सरदार मुसे खानाने पुरंदरावर हल्ला केला. पुरंदराला खानाच्या सैन्याचा वेढा पडला. गडाजवळ फत्तेखानाच्या सैन्याचे व मराठ्यांचे तुंबळ युद्ध झाले. बाजी पासलकर, कान्होजी जयदे, गोदाजी जगताप यांनी गनिमांची कत्तल केली. फत्तेखानाचा सरदार मुसे खान व गोदाजी जगताप एकमेकाला भिडले. दोघात तुंबळ युद्ध झाले. अखेरीस गोदाजीच्या वाराने मुसे खानाच्या छताडाचा वेध घेतला व खान कोसळला. मराठ्यांनी स्वराज्याचा पहिला रणसंग्राम जिंकला, पण बाजी पासलकर सारखा वीर रणी पडला. यदुनाथ सरकारांच्या मते काय सावंतांच्या युद्धात बाजी मरण पावले. सभासदाच्या पकरीत या युद्धाचे वर्णन पुढील प्रमाणे. राजपुरीहून काय सावंत म्हणून 5000 फौजे निशी युद्धास आला. युद्ध मोठे होता बहुत रणखंदल झाले. काय सावंत खासा व बाजी पासलकर महायोद्धा. याच्या मिशा दंडा एवढ्या यास पीळ घालून वरी केशांच्या आधारे निंबे दोहींकडे 2 ठेवीत होता. असा शूर मर्द ठेविला याशी व त्याशी खासा खाशी गाठ पडली. एकास एकानी 25 जखमा करून ठार पडले. मग उभयंताकडील दळ आपले जागियास गेले. बाजी पासलकरांच्या बलिदानामुळे स्वराज्यातील मावळ्यात सर्वस्वाचा त्याग करण्याचा आदर्श निर्माण झाला. पुण्याजवळील वरसगाव धरणातील जलाशयाला बाजी पासलकर यांचे नाव देण्यात आले. पण दुर्दैव असे की याच धरणाच्या जलाशयात त्यांचा चिरेबंदी वाडा तसेच त्यांच्या वंशजांची शेकडो एकर जमीन बुडाली आहे. याचा मोबदला त्यांना शासनाकडून अजूनही मिळाला नाही. त्यांचे वंशज आजही त्यांच्या स्मृती जतन करण्याचे काम करत आहे. अशा या महायोद्ध्याला कोटी कोटी सलाम. शूरवीर बाजी पासलकर.